थोड्याच दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये जो प्रकार घडला तो एवढा विचित्र आणि एवढा वाईट घडला का खरोखर आपण नक्की महाराष्ट्रात आहोत का ची शंका आपल्याला येते. जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं तेव्हा हे अशा पद्धतीचे एवढं घाणेरडं राजकारण आपण कधी बघितलं नव्हतं. येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस ही आपल्याला हळूहळू भले ठीक आहे पण तिची प्रगती झालेली आपल्याला महाराष्ट्रात देखील दिसेल. 100% काही झालं भले उड्डाण झालं असेल काही झालेलं असेल तरी देखील आम्ही काही झालं तरी त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला रायगडवासी लावणार आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नुकत्याच नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सध्या जी रणधुमाळी आहे ती महानगरपालिकांची रणधुमाळी आहे आणि त्यानंतरचा जो महत्त्वाचा टप्पा गावगाड्याचा जो टप्पा मानला जातो त्या निवडणुका ज्या महत्त्वाच्या स्थानिकांच्या प्रश्नांवर आणि त्यांना न्याय देण्यासाठी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्या निवडणुकांचा टप्पा आता येत आहे आणि अशातच रायगड जिल्ह्यामध्ये देखील या निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय नेते असतील किंवा पक्ष असतील आणि उमेदवारांची चाचपणी आता सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसाराची देखील त्या ठिकाणी नियोजन आणि आखणी केली जात आहे. काँग्रेसची भूमिका ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत राजाभाऊ ठाकूर हे आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. सर, काय सांगाल आगामी जिल्हा परिषद निवडणुका ज्या आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या कशी भूमिका असेल, आघाडीमध्ये कसे असेल, महायुतीमध्ये कसं असेल, आपला सहभाग कुणाच्या सोबत असेल, काय निश्चित झालेलं आहे? नमस्कार. आपल्याला माहिती आहे आपण जे महाराष्ट्रामध्ये किंवा इवन भारत देशामध्ये जे इंडिया गठबंधन झालेलं आहे त्याच्यातच आम्ही आघाडी आमची कंटिन्यू आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये देखील होती. आता ज्या नगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये देखील असंख्य ठिकाणी आम्ही राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि इतर जे मित्र पक्ष आहेत हे आम्ही एकत्र लढलो आणि एकत्र लढून फार चांगला आमचा आपण एकंदरीत बघितलं असेल तर निकाल देखील फार चांगला आला. ठीक आहे, आता महायुतीचं बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये ज्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्या आपण बघत आहात. दर दिवशी आपण टीव्हीला आपण बघतोय, आपण दर दिवशी वर्तमानपत्रांमधनं वाचतोय आणि सर्वात घातक आता जसं आपण रायगड जिल्ह्यामध्ये मला आपण विचारताय, थोड्याच दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये जो प्रकार घडला तो एवढा विचित्र आणि एवढा वाईट घडला का खरोखर आपण नक्की महाराष्ट्रात आहोत का ह्याची शंका आपल्याला येते. आणि जो प्रकार ज्या पद्धतीने घडवला गेला त्याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल किंवा राजकीय नेत्यांची जी इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते जर आपण बघितलं तर एवढं वाईट दृश्य आपण कधी बघितलं नव्हतं. तर एक उमेदवाराची पत्नी निवडून येते आणि तिच्या विरुद्ध उभी असणारी दुसरी एक स्त्री तिचा नवरा सुपारी देऊन त्याच्या पतीची हत्या करतो. खरोखर लाजिरवाणं हे सर्व चाललेलं आहे. आणि हे जर आपण बघत असाल महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ह्यांच्यामध्ये जो प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस पक्ष आहे, जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं तेव्हा हे अशा पद्धतीचे एवढं घाणेरडं राजकारण आपण कधी बघितलं नव्हतं. परंतु ज्या पद्धतीने हे राजकारण चाललंय कुठेतरी थांबेल. आणि आपल्याला मी सांगतो की येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्यांचे इलेक्शन असेल, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्षासोबत त्याच पद्धतीने जे मित्र पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना किंवा शरदचंद्र पवार साहेबांची जी राष्ट्रवादी त्याच्यासोबत लढणार आहे. आणि त्याच्यात जर समविचारी पक्ष आणखीन कोण सोबत आले तर आम्ही 100% एकत्र लढणार आहोत. सर, अलिबाग नगर परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर वातावरण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. राष्ट्रवादी असेल, शिंदे शिवसेना असेल, भाजप असेल यांनी देखील त्या ठिकाणी प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशातच अलिबाग नगर परिषदेवर काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष अशी जी आघाडी होती त्या आघाडीतून त्या ठिकाणी नगराध्यक्ष देखील आघाडीचा त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब त्यांनी आपल्याला काँग्रेसला त्या ठिकाणी काही शब्द दिले होते. ते शब्द नेमके काय आणि कशा पद्धतीची त्या शब्दपूर्ती होईल? खरं काय तर सांगाल? काय झालं अलिबाग नगरपालिकेमध्ये चुकून आमचे 3 नगरसेवक पडले. एक तर जो नगरसेवक आहे तो फक्त 20-25 मतांनी पडला. दुसरे पण फार अगदी कमी मतांनी पडले. परंतु आमचं जे गणित होतं त्याच्यामध्ये 21च्या 21 नगराध्यक्ष धरून 21च्या 21 लोकं निवडून येतील असं एकंदरीत 100% चित्र होतं. पण थोडंसं आता आपल्याला माहिती आहे पैशाचा जो बाजार चाललाय, त्यात आपण आता कुठली पार्टी सर्वात पुढे ते मी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही.
परंतु त्याच्यामुळे काय झालंय, की थोडेसे 1-2 आमचे जे पण ते ठीक आहेत. जे निसटले त्यांना कसे सावरायचे त्याचा आमचा प्रयत्न चाललाय आणि जेव्हा इलेक्शनचा काळ होता, तेव्हा खरं तर आम्हाला काँग्रेस पक्षाला 3 सीटचं एकंदरीत होतं, की 3 सीट आम्हाला देणार होते. पण त्यावेळेला त्यांना जमलं नाही. म्हणजे थोड्याशा अडचणी येतात आपल्याला माहिती आहे आता वाटाघाटीमध्ये. तर त्यावेळेला सन्माननीय जयंतभाई पाटील यांनी आम्हाला सांगितलं, की ठीक आहे भले जरी तुम्हाला 2 सीट दिलेल्या असल्या, नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा असल्यामुळे आम्ही उपनगराध्यक्ष जो आहे, तो आम्ही काँग्रेस पक्षाला देऊ. आणि त्यांनी आताच 1-2 दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणजे पुन्हा म्हणजे त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही कोणी विचारलं पण नाही, पण त्यांनी पुनरुच्चार केला, की बाबा उपनगराध्यक्ष पद आहे, हे काही झालं तरी आम्ही आपल्यालाच देऊ. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, आता आमचा बंधू एक आहे तो निवडून आलेला आहे. जो सर्वात जास्त विक्रमी मताने निवडून आले, समीर ठाकूर नाव आहे. तर त्यांनी सांगितलं, की होनी जो आहे त्यालाच आपण ते उपनगराध्यक्षपद देऊ आणि येणाऱ्या 12 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ती उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. त्या दिवशी हे चित्र स्पष्ट होईल. सर, मला सांगा, की ज्या पद्धतीनं श्रीवर्धन हा तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि आदिती तटकरे आता राज्य मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास मंत्री आहेत आणि श्रीवर्धनमधून त्या निवडून आलेल्या आहेत. सुनील तटकरे यांना देखील मताधिक्य खासदारकीला त्या ठिकाणी भरपूर पडलेलं होतं. मात्र तो बालेकिल्ला या ठिकाणी मोडीत काढत त्या ठिकाणी जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो नगराध्यक्ष आहे, तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि एकूणच आपण बघितलं तर म्हसळा असेल आणि श्रीवर्धन असेल, या ठिकाणी जे परिवर्तन दिसतंय, श्रीवर्धन मधल्या परिवर्तनाच्या नांदीमध्ये आपलं देखील नाव त्या ठिकाणी घेतलं जाते प्रामुख्याने. ती जादू कशी झाली आणि आपला सहभाग काय आहे का त्याच्यात? खरं जर आपल्याला सांगायचं झालं तर खरोखर लोक तटकरे जी कुटुंब आहे, ह्या 100% कुटुंबाला कंटाळलेले आहे. आणि त्यांचं जे एकंदरीत आपण वागणं बघितलं असेल, तर जे काय असेल ते मलाच पाहिजे. या प्रवृत्तीची लोकं आहेत. दुसऱ्यांनी मोठंच होऊ नये आणि त्याच्यामुळे काय झाले, जी जनता त्रस्त होती आणि आपण जे म्हटलं, की जे तिथे आता जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, ते अतुल चौगुले. ते खरे ठीक आहे 100% ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचेच होते. परंतु ज्यावेळेला त्यांचं इलेक्शन चालू होतं, त्यावेळेला ह्या गटातील नेत्यांनी यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं आणि ते आघाडीचे होते. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे ते उमेदवार होते. आपले उमेदवार 3 नगरसेवकासाठी होते आणि त्यांचे 12 होते आणि त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून हे अतुल चौगुले होते. पण खरोखर ज्यावेळेला निर्णायक क्षण येतात किंवा निर्णायक टप्पा असतो आणि त्याच्यामध्ये जे काही सहाय्य लागतं किंवा त्यावेळेला जे उभं राहायला पाहिजे, ठीक आहे, त्यांनी एबी फॉर्म दिला त्यांना, त्याच्यावर ते मशाल चिन्हावर उभे राहिले, ते सर्व ठीक आहे. पण ते जरी असलं तरी जे खरोखर ज्यावेळेला योगदान द्यायचं असतं नेत्यांनी किंवा ज्या सभा करायला पाहिजे किंवा लोक प्रचार करायला पाहिजे, घरी-घरी जायला पाहिजे, ते काहीच केलं नाही. आणि त्याच्यामध्ये आपली लोकं, काँग्रेस पार्टीची लोकं आणि स्थानिक शिवसेनेचे त्या शहरातली जी कोण मुलं होती, जे कार्यकर्ते होते, ह्यांनी एकत्र येऊन तो विजयश्री खेचून आणला. आणि मला खरोखर सांगायला आवडेल, की बघा शेवटी कसं असतं, ज्यांनी केलं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. जे युतीमध्ये जे घटक पक्षांमध्ये जे वादविवाद होते, त्यातील देखील जो एक पक्ष आहे, त्याचे जे प्रमुख आहेत, ते देखील या आपल्या रायगडचे आपल्याला पण माहिती आहे मंत्री आहेत. त्यांनी देखील त्या अतुल चौगुलेंना मदत केली. मी नुसते मंत्री कशाला, मी तर खरं सांगेन, की जे भरत गोगावले साहेब आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांना मदत केली आणि त्यांच्यामुळे देखील त्यांनी म्हणजे केली म्हणजे ठीक आहे बघा ना, कारण भले काही असेल, आता त्यांचे काही संबंध असतील, काही असेल, तर त्यांनी मदत केली. आम्ही आमच्या परीने जेवढी जास्तीत जास्त मदत आम्ही प्रचाराला, कारण त्यांची जी एक सभा झाली, त्या सभेमध्ये फक्त मीच एकटा होतो. बाकी दुसरं कोणी नव्हतं आणि काँग्रेसनी पाठवलेला एक माणूस पण जर स्थानिक तिथली लोकं सोडली, तर वरून आलेला जिल्ह्याचा पण एक पण नेता नव्हता. आणि त्यांनी 100% तुम्हाला सांगतो, की ह्यांचे जे होतं ते प्रस्थ हाणून पडलं आणि येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यात देखील श्रीवर्धन आणि हा जो म्हसळा भाग आहे, त्याच्यामध्ये बरचसं आपल्याला बदल घडलेला दिसेल. श्रीवर्धन मतदारसंघामधून आपण निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली होती आणि तो जो जनसंपर्क आहे किंवा आपले पप्पा जे आहेत ते आमदार म्हणून राहिलेले आहेत, त्यांचा जो जिल्ह्याचा जनसंपर्क खूप दांडगा होता आणि त्यांनी केलेली विकास कामं या सर्वदूर पसरलेली त्यांची ख्याती, याचा फायदा या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये या उमेदवाराला झाला का? कारण आपण खुलेआम त्या ठिकाणी प्रचारात देखील उतरल्याचं अनेक जण बोलतायत. कसं सांगता? बरोबर आहे. गोष्ट खरी आहे. कारण बघा ना, शेवटी तुम्ही जनतेमध्ये गेल्याशिवाय, लोकसंपर्क असल्याशिवाय तुम्हाला जनता कधीच कोणतीच जनता निवडून देणार नाही. आणि माझ्या वडिलांचं म्हणजे कैलासवासी माजी आमदार मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे आमदार होते
आणि त्यांचा जो जनसंपर्क होता तो फार दांडगा होता. आणि त्यांच्या इथे कुठूनही आलेला माणूस असेल, कोणी व्यक्ती असेल, कोणत्याही कामासाठी आलेली असेल, तर ती 100% त्यांचं काम पूर्ण करणारच आणि ती ख्याती होती. आणि त्याच्यामुळे काय होत होतं, त्यांच्याकडे दूर-दूरून लोकं येत होती. परंतु गेल्यानंतर ते आज देखील माझ्या वडिलांना जाऊन जवळ-जवळ 4.5 वर्ष झाले. पण आज देखील आम्ही बऱ्याचशा भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फिरतो. तेव्हा कोण ना कोण, कसं ना कसं तरी माझ्या वडिलांची आठवण काढते आणि सांगतात, किंवा तुम्हाला माहीत असेल नसेल, पण तुमच्या वडिलांनी आम्हाला ही मदत केली. ह्या-ह्या ठिकाणी आम्हाला अशी-अशी कामं करून दिली. आमची काही वैयक्तिक कामं होती त्यात पण मदत केली. आमची काही सामाजिक जी गावाची कामं होती त्याच्यामुळे तो जो फायदा आहे हा 100% या उमेदवारांना झाला आणि आमचा देखील आता जो काही एकंदरीत वडिलांच्या आशीर्वादाने जो प्रवास चाललाय त्याचा देखील फायदा श्रीवर्धनच्या नगराध्यक्षांना नक्की झाला. सर, काँग्रेसची जी भूमिका आहे नेहमीच जनहिताची आणि तुम्ही सामाजिक प्रश्न अधिक म्हणजे पोटतिडकीने त्या ठिकाणी उचलता. नुकताच जो आपण प्रश्न घेतलेला आहे, जागतिक पर्यटन स्थळ असलेले अलिबाग आणि मुरुड ज्यांचं नाव जगाच्या पर्यटन पटलावर मोठ्या ठळकपणे त्या ठिकाणी उमटलेलं आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्ही पाऊल टाकलेलं आहे. जिल्हा प्रशासनाला देखील पत्रव्यवहार केलेला आहे. नेमकी काय आपली मागणी आहे? आपल्याला माहिती आहे अलिबाग शहर असेल, ही मुरुड किंवा आपला जो कोकणचा किनारपट्टी आहे, हे आता जगाच्या नकाशावर आलेलं आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने जे आता एकंदरीत आपण बघतोय, जी रोजगार निर्मिती होते किंवा इथल्या स्थानिक लोकांना जो रोजगार मिळतोय, त्याच्याने काय होतं, सुट्ट्या जशा आल्या, तशा ह्या इथे हजारो लोकं टुरिस्ट येत असतात आणि ते टुरिस्ट येतात त्यावेळेला ते त्यांच्या गाड्या घेऊन येतात. इकडनं मांडव्याकडनं, बंदरावरनं दर दिवशी हजारो लोकं बोटीने येत असतात. रो-रो बोट येते, त्यातनं गाड्या येतात. रस्त्याने येणारे रायगड जिल्ह्यातून अनेक लोक आहेत आणि रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग असल्यामुळे या इथे सर्व आपण बघत असाल तर इथे सर्व शासकीय कार्यालय आहेत, हॉस्पिटल आहेत. बाकी सर्व गोष्टींमुळे लोक इथे येत असतात आणि त्याच्यामुळे काय होते, एवढी वाहतूक कोंडी होते त्या प्रमाणाबाहेर. त्यात एक आरसीएफला जी रेल्वे येते, ती रेल्वे आल्यावर फाटक बंद झाल्यावर जो 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागतात आणि हे सर्व टाळण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणजे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांना पण मी भेटायला गेलेलो, परंतु आता ते इलेक्शनमध्ये आहेत म्हणून माझी त्यांची काही भेट झाली नाही. मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब त्यांना पण भेटायला गेलेलो, पण ते देखील अवेलेबल नव्हते. म्हणून मी जिल्हाधिकारी रायगड यांना जावळे साहेब आहेत त्यांना जाऊन भेटलो आणि जावळे साहेबांना मी एक हे अलिबागला येणारे जे 3 प्रमुख रस्ते आहेत, या तिन्ही प्रमुख रस्त्यावरती ज्या ठिकाणी सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी मुंबईत ज्या पद्धतीने उड्डाणपूल बनवलेले आहेत, त्याच पद्धतीने उड्डाणपूल बनवण्याचे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. सर, मला सांगा की एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, की जो प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा, अस्मितेचा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थाटलंय, विमानांनी उड्डाण देखील घेतलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रस्थ देखील विस्तारित झालंय. दिबा पाटील साहेब जे आहेत प्रकल्पग्रस्तांचे नेते, 12.5% भूखंडाचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक वेळा ते खासदार आणि आमदार देखील त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि प्रकल्पग्रस्तांसाठी लढलेत. काय सांगाल, आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याची जी मागणी आहे, त्या मागणीला यश येताना दिसत नाही. राज्य आणि केंद्र सरकार आहे, जाणीवपूर्वक काही टाळाटाळ होते का? कसं बघता? खूप वेळा आपण त्या ठिकाणी परखडपणे आपलं यावर मत मांडलेलं आहे. काँग्रेसनं देखील वरिष्ठ पातळीवर आणि राज्य पातळीवर देखील, केंद्रात देखील ते नेते जे आहेत ते नामांतरासाठी सकारात्मक आहेत. मात्र सरकारची भूमिका नेमकी काय दिसते? आपल्याला माहितीच असेल, आता सध्या जे देशामध्ये चाललंय ते निवडक लोकांची नावं देणं, निवडक लोकांचंच फक्त भलं करायचं आहे. एवढंच ह्या शासनाचं म्हणजे जे आपण बघतोय केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, यांचं एवढंच काम चाललेलं आहे. आणि हे जे दिबा पाटील साहेबांच्या नावाला जो विरोध हा ॲक्चुअली विरोध होत नाहीये. हे जाणून-बुजून हे जे शासनकर्ते आहेत, हे जाणून-बुजून करत आहेत. कारण आपल्याला माहिती असेल तर हे दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र असेल आणि जो समाज आहे, आगरी असेल, कोळी समाज असेल किंवा इतर जो समाज आहे, या सर्व समाजातील सर्व म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांपासून सर्व नेत्यांपर्यंत लोक एकत्र येऊन दिबा पाटील साहेबांचं नाव लावावं ह्याच्यासाठी सर्वजण आग्रही आहेत. परंतु जाणून-बुजून ह्यांना आणि काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून ही लोकं ह्या पद्धतीने करतायत. पण मला सांगायला आवडेल, की 100% काही झालं, भले उड्डाण झालं असेल, काही झालेलं असेल, तरी देखील आम्ही काही झालं तरी त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला रायगडवासी लावणार आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काँग्रेस पक्षाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की केंद्रामध्ये किंवा
पूर्ण देश पातळीवर त्या ठिकाणी राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, हे त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतात. तर महाराष्ट्रामध्ये सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील या ठिकाणी प्रयत्न होतात. रायगड जिल्ह्यात आपण असाल, जिल्हाध्यक्ष असतील, कशा पद्धतीनं काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न आहेत? काय रणनीती आहे? निवडणुकांच्या माध्यमातून उमेदवार देखील आपण उभे केले, अनेक उमेदवार जिंकून देखील आले. कशा पद्धतीनं सकारात्मक काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये, वाटचालीमध्ये आता फरक पडतोय, कसं बघता? आपण जर बघत असाल, आता पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, या युती आघाड्यांच्या काळामध्ये अडचण काय होत होती, की चला आपण मित्र पक्षांना जर आपण सांगितलं किंवा तुम्ही निवडणूक लढवा, तर त्यावेळेला काय होत होतं, जे काँग्रेसचं जे हाताचा पंजा ही जी निशाणी आहे किंवा जे चिन्ह आहे, हे लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. आणि ती चूक आता अनेक लोकांच्या म्हणजे वरती जे आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर नेत्यांच्या आणि आमच्या पण लक्षात आलं. आणि महत्त्वाचं काय झालं, अनेक वर्षे ह्या सरकारने निवडणूकच होऊन दिल्या नाही. आणि निवडणुका न झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचं जे काही एकंदरीत आपण बघता अस्तित्व जे होतं ते संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यामुळे काय होत होतं, की लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं किंवा एखादा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला जे निवडणूक, कारण काय होतं, भले अगदी कार्यकर्ता जो एक आपण म्हणतो कट्टर असेल किंवा जो तळागाळात धावणारा असेल, तर तो त्या निवडणुकीमध्ये एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य होतो, एखादा नगरपालिकेत जातो, एखादा पंचायत समिती. आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्या निवडणुका झाल्यामुळे ती जी निशाणी आहे ती घराघरापर्यंत पोहोचते. आणि ती जी आता प्रक्रिया आहे ती चालू झाल्यामुळे आम्ही देखील जातो. काँग्रेसला मानणारा प्रचंड वर्ग आज देखील अस्तित्वात आहे. योग्य उमेदवार दिल्यानंतर मतदान होते आणि आम्ही बघितले ना, आता जे रिझल्ट लागले त्याच्यात फार चांगल्या पद्धतीचं निवडणुकांमध्ये चित्र आपण पाहिलं. आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण, कारण जे देशामध्ये चालले हे जनतेला देखील कळलं, की पूर्वी जी काँग्रेस होती आणि काँग्रेसचे जे दिवस होते ज्याच्यामध्ये सर्वच जण सुखी आणि समाधानी होते, ते आता राहिलं नाही. आणि म्हणून लोकांनी काही झालं तरी काँग्रेसला पुन्हा देशामध्ये आणणार, कारण आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी असतील, ते असतील, प्रियंका दीदी असेल, इव्हन खरगे साहेब आहेत. आज त्यांचं वय पाहतात, जे त्या पद्धतीने जे काम करतात किंवा आपण जर बघाल महाराष्ट्रामध्ये आमचे सपकाळ साहेब आहेत किंवा इतर जे नेते आहेत, फार चांगल्या पद्धतीचं काम चाललं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस ही आपल्याला हळू भले ठीक आहे, पण तिची प्रगती झालेली आपल्याला महाराष्ट्रात देखील दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, या देशाला हं. ज्या पद्धतीनं एक मत, एक मूल्य आणि समान अधिकार, मतदानाचा अधिकार आहे, गरीबाला तोच अधिकार, बरोबर. श्रीमंताला देखील तोच अधिकार. पण अशा पद्धतीमध्ये आज जी मतदानाची प्रक्रिया झालेली आहे, मताधिकाराची प्रक्रिया झालेली आहे, खून देखील पडतायत. आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये 2 खून पडलेले आहेत. काय नेमकं या महाराष्ट्रामध्ये चाललंय? पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा, शिवरायांचा हा महाराष्ट्र काय, कशा पद्धतीनं दिशा सुरू आहे, कसं बघता? आपण जर बघत असाल, आताचं ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, आपणच सांगितलं की ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यात म्हणजे लांब पण नाही, ज्या पद्धतीने खोपोलीला एका निवडून आलेल्या नगरसेवकाच्या पतीची जी निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याच्यामध्ये हत्या करणारे लांबचे कोण नव्हते, तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांनी म्हणजे त्यांची जी मिसेस आहे ती पडली म्हणून त्यांना त्यांचं निर्घृण हत्या केली, हे अतिशय अयोग्य असं आहे. आणि अशा पद्धतीचं जर राजकारण किंवा अशा पद्धतीचं जर ह्या गोष्टी घडत असेल, तर जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिले, जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्या व्यक्ती स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही. आणि आपण जर बघितलं तर जे चाललेलं आहे 100% चुकीचं आहे. धन्यवाद. माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर होते. त्यांनी एकूणच आत्ताचं राजकारण असेल किंवा आगामी जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी काय भूमिका असेल, याबरोबरच अनेक प्रश्नांवर परखड आणि रोखठोक आपली भूमिका मांडलेली आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.